शेतकरी कर्जमाफी योजनेतील आधीच्या कर्जमाफीविषयीची अट शिथिल करत महात्मा फुले योजनेच्या लाभार्थ्यांनाही कर्जमाफी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्यात गुन्हे नोंदणी आणि गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात लक्षणीय वाढ. महिलांवरच्या गुन्ह्यांची नोंद आणि तपासालाही गती मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाचा AAIBचा अहवाल अजित पवार यांच्या पुण्यतिथीपर्यंत येण्याची अपेक्षा. त्यानंतरच तपासाची दिशा ठरेल. मुख्यमंत्री. महाराष्ट्रासाठी भूषण ठरणाऱ्या प्रकल्पांबाबत अफवा पसरवणं राज्याचा अपमानच. विरोधकांनी तारतम्य बाळगावं. एकनाथ शिंदे यांचं अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर. सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगत उपमुख्यमंत्र्यांनी मांडला महायुती सरकारच्या विकास कामांचा लेखाजोखा. बेकायदेशीर कामांसाठी कलम 155चा गैरवापर करणाऱ्या उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह 15 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. विधानसभेत 18 तर विधान परिषदेत 9 विधेयकं मंजूर. हिवाळी अधिवेशन नागपूरला 7 डिसेंबरपासून होणार सुरू. अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत सत्ताधाऱ्यांनी सभागृहातील कामकाजाबद्दल उदासीनता दाखवल्याचा विरोधकांचा आरोप. 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑकलंड इथं पोहोचले. न्यूझीलंडच्या पंतप्रधानांकडून विमानतळावर स्वागत. आणि 12% अधिक अल्कोहोल असणारी औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्णय.